लहानपणी आईच्या हातची आमटी, भाजी, वरण-भात, साधं रोजचं जेवण. तेव्हा कधीच स्पेशल वाटलं नाही. आजीच्या हातची डाळीची आमटी, त्या फोडणीचा वास, तेव्हा फक्त चव होती. आठवण बनेल असं कधी वाटलंच नव्हतं. मी आई झाले आणि माझी आई माझ्या मुलाची आजी. माझ्या मुलाला तिच्या हातची आमटी खूप आवडते. तो म्हणतो, "मम्मा, तू आजीसारखी आमटी बनवू शकत नाहीस." त्या क्षणी मी हसते. आतून कुठेतरी तरी मी पुन्हा लहान होते. आई जशी बनवायची तशीच चव आणण्याचा प्रयत्न करते मी. तोच फोडणीचा आवाज, तोच मसाल्याचा सुगंध. पण खरं सांगायचं तर रेसिपी सारखी असली, मापं तशीच असली तरी हातची चव ती प्रत्येकाची वेगळीच असते ना. आज लक्षात येतंय, आपण फक्त पदार्थ बनवत नाही, आपण आठवणी शिजवत असतो. आईच्या हातून माझ्या हातात, माझ्या हातातून माझ्या मुलाच्या आठवणीत. साधं रोजचं जेवण, पण आयुष्यभर पुरेल इतकी माया त्यात असते. कदाचित यालाच हातची चव म्हणत असतील. हो ना? तुम्हाला काय वाटतं? मला कमेंट करून नक्की सांगा.